पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतल्या हुतात्मा चौकात वंचित बहुजन आघाडीनं निषेध आंदोलन केलं। भाषण नको ॲक्शन हवी असं बॅनर घेऊन दहशतवादी हल्ला करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। नरेंद्र मोदी सरकारनं आक्रमक भूमिका घेऊन दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना कायमचा धडा शिकवण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय। तर राज्य सरकारनं परवानगी दिल्यास राज्यातून पर्यटकांचं पथक काश्मीरला घेऊन जाण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। राजकीय विल जे आहे लढण्यासाठी जी एक हिम्मत लागते ती हिम्मत सरकारने जुटावी, पॉलिटिकल लीडरशिपनी आणि विशेष करून सरकारमध्ये बसलेल्या पॉलिटिकल लीडरशिपनी ती जुटावी आणि मिलिटरीला डायरेक्ट आदेश देण्यात यावे की तुम्हाला जे करायचं आहे ते नाही, तर आम्ही असा आदेश देतोय की तुम्ही कारवाई तुमची सुरुवात करा। आम्ही अपेक्षा धरतो शासनाकडून आणि विशेष करून नरेंद्र मोदी यांच्याकडून की ते डिसायसिव्ह ॲक्शन या ठिकाणी घेतील। महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला की महाराष्ट्रातून टुरिझम पाठवायचा असा निर्णय घेतला, तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर ऑफर आहे की पार्लमेंटरी डेलिगेशन जसं पहिल्यांदा मी 95-96 मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये घेऊन गेलो त्याच पद्धतीने महाराष्ट्रातलं जो टुरिस्ट जायला मागतोय आणि महाराष्ट्र शासन त्याला पुरस्कारता करतंय त्यांना घेऊन जाण्याची आणि लीड करण्याची जबाबदारी मी स्वतःहून घेतो।